आमची माती आमची माता. नमस्कार मंडळी, आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, संतांनी सांगितलेलं आहे, धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे रसाळ गोमटी. ही गोमटी फळं मिळवण्यासाठीच आपण सगळेजण प्रयत्नशील असतो, धीर ठेवून असतो. पण हवामानातले बदल, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं खरंच धीर खचून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण यामध्येही डगमगून न जाता आपल्या फळबागांचं या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसं व्यवस्थापन करू शकतो, त्यातनं मार्ग कसे काढू शकतो, याबद्दलच आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. त्यासाठीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालवण्यात येणाऱ्या फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर तुकाराम तांबे आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, सर्वात प्रथम मला सांगा की आपत्कालीन परिस्थिती म्हणजे नेमकं काय? आपत्कालीन परिस्थिती म्हणजे हिमवृष्टी किंवा गारपीट आणि त्याबरोबर आलेला जोराचा वारा किंवा आपण सोसाट्याचा वारा म्हणतो आणि त्याबरोबरच अवकाळी पाऊस, ही जी परिस्थिती येते त्याला आपण आपत्कालीन परिस्थिती असं म्हणतो. अच्छा, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अवकाळी पाऊस आणि गारपीट हे खरंच अगदी रोजचंच चित्र झालंय असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरू नये. तर यामध्ये आपल्या राज्यातल्या फळपिकांची स्थिती नेमकी कशी आहे? आपल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे का जे हवामान विषयक जे विभाग आहे हे 4 विभाग आहे. कोकण विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणामध्ये आणि ह्या वेगवेगळ्या विभागामध्ये त्याच्या हवामाना बेसवरती वेगवेगळे फळं आलेले असतात. आपण कोकण कृषी विद्यापीठामध्ये हापूस, आंबा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्ष, डाळिंब, तसेच मराठवाडा विभागामध्ये मोसंबी, केळी, तसेच केशर आंबा सुद्धा. विदर्भामध्ये संत्रा आणि लिंबू हे असे वेगवेगळे जे फळपिकं, प्रमुख फळपिकं आहे, तर ते फळपिकं विभागानुसार आपण घेत आहोत आणि ह्यानुसारच त्या विभागामध्ये त्याची प्रसिद्धी निर्माण झालेली आहे, तशी त्याची आवड पण आहे. बरोबर. सर, या सगळ्या एकूणच परिस्थितीमध्ये सोसाट्याचा वारा काय किंवा गारपीट काय, यामध्ये फळबागांवर नेमका कसा परिणाम होतो त्याबद्दल सांगा. काय आहे का, ज्या वेळेस आपत्कालीन परिस्थिती येते ती आपल्याला माहिती नसते. बरोबर. तर त्यावेळेस हिमवृष्टी असते, कधी कधी अवकाळी पाऊस असतो आणि पिकाची परिस्थिती सुद्धा वेगवेगळी असते. आंब्याची वेगळी असते, केळीची वेगळी असू शकते, द्राक्षाची वेगळी असू शकते, वेगवेगळी असू शकते. पिकाच्या वाढीची अवस्थेनुसार त्याच्यामध्ये नुकसान किंवा त्याच्यावर प्रभावित होत असतात हे पिकं. उदाहरणार्थ आपण जर सांगायचं जर झालं तर आंब्याच्या बाबतीमध्ये आता आंब्याचं इथे फार चांगलं सीझन सध्या चालू आहे. तर याच्यामध्ये आंब्याचे फळगळ होणे, आंब्याच्या फांद्या मोडणे, त्यानंतर केळीचं त्या पिकाच्या अवस्थेनुसार केळी सुद्धा कोलमडून जाणे, डाळिंबाच्या बाबतीमध्ये सुद्धा डाळिंबाचे काही बहार धरलेली परिस्थिती आहे, फळ गळणे, फुलं गळणे, फांद्या मोडणे, तसेच संत्रा, मोसंबी या सुद्धा वेगवेगळ्या फळपिकामध्ये फळपीक वाढी निहाय हा नुकसानीचा प्रकार हा वेगवेगळा असू शकतो. सर, आता फळबाग ही एक अशी गोष्ट आहे किंवा हा एक असा विषय आहे की झाडं असतात आणि त्यावर फळं हंगामाप्रमाणे येत असतात. जेव्हा अशी आपत्तीजन्य परिस्थिती येते तेव्हा पूर्ण झाडावरच परिणाम होत असतो. तर पुढचे जे हंगाम येतात त्यावर सुद्धा त्याचे काही परिणाम दिसतात का? दूरगामी परिणाम होतात का? हो, निश्चितच होतो. आपल्याला कल्पना आहे का, ज्यावेळेस हिमवृष्टी होत असते किंवा गारपीट होत असते तर त्यावेळेस एक वनस्पतीमध्ये किंवा झाडांमध्ये एक शरीर प्रक्रिया होत असते. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस गारा ह्या झाडावरती पडतात, फांदीवरती पडतात, फळावरती पडतात, तर त्यावेळेस तिथे इथिलीन निर्मिती होत असते आणि ह्या इथिलीन निर्मिती ही तिचं प्रमाण ज्यावेळेस झाडामध्ये वाढतं तर त्यावेळेस भावी काळामध्ये तर जे काही फुलं किंवा फळं असतात तर ते गळण्याचं प्रमाण, वाढण्याचं प्रमाण जास्त असतं, कारण त्याच्यामध्ये ॲब्सिसिक ऍसिड तयार होत असतं. म्हणजे इथिलीनचा परिणाम झाडांमध्ये ॲब्सिसिक ऍसिड तयार होणं हा एक आहे. यामध्येच अजून दुसरा एक परिणाम असा होऊ शकतो, तर ज्यावेळेस गारपीट होते तर गारपीट जमिनीवरती त्याचा थर साचलेला असतो. त्याचबरोबर
गारपीट होऊन गेल्यानंतर काही काळाने पाणी थंड पाणी असतं, तर त्या जमीन जी आहे ती कडक होते. कडक झाल्यामुळे काय होतं का त्याच्यातलं जो प्राणवायूचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि इथिलीनचं प्रमाण वाढतं. ज्यावेळेस इथिलीनचं प्रमाण वाढतं तर त्यावेळेस निश्चितच ते मुळाभोवती असतं आणि त्याचा परिणाम हा भविष्यामध्ये जे काय फळं किंवा फुलं येतात तर त्या गळण्यावर होत असतो. सर, अवकाळी पावसाने तर अक्षरशः आपला पिच्छा पुरवलेला आहे, शेतकरी बांधवांना बेजार करून सोडलेला आहे. झाडावर जी फळं असतात, आंबा म्हणा किंवा डाळिंब म्हणा किंवा इतरही जी फळं लिंबूवर्गीय फळं असतील, तर त्यामध्ये दर्जात किती नुकसान होतं किंवा त्याच्यामध्ये किती फरक पडतात यामुळे? ही जी परिस्थिती आहे ही आपत्कालीन परिस्थिती कशी आहे त्याच्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर गारपीट जी आहे तर त्याची तीव्रता किती आहे, त्याच्यानंतर त्याची कोणत्या साईजनं पडली, किती वेळ पडली, त्याच्यानंतर त्याबरोबर अवकाळी पाऊस सुद्धा असतो. अवकाळी पावसाचं प्रमाण किती आहे हे सुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे. त्यानंतर जो सोसाट्याचा वारा असतो, म्हणजे हे जे त्रांगडं जे असतं तर हे त्रांगडं हे त्या फळबागेला फार घातक असू शकतं. बरोबर. आणि त्याच्या तीव्रतेवर सुद्धा फार मोठं अवलंबून असतं. पण दर्जावर निश्चितच परिणाम होतो. कारण कसं आहे का, याची तीव्रता तर जास्त असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचं फळ आपल्या हाती लागत नाही. मग आपल्याला पुढच्या भविष्यात त्या नंतर जी काय बागेची जी आहे ती काळजी आपल्याला घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ का समजा डाळिंब बाग असेल तर डाळिंब असेल किंवा आंबा असेल तर याची आपल्याला जिथे प्रभावित झालेली जी बाग आहे तर त्या बागेमध्ये आपल्याला जेथून गारपीटमुळे नुकसान झालेलं आहे तर त्याच्या खालच्या बाजूने ते सिकेटरने त्या फांद्या कट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ती फळं गोळा करणं आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर ती पानं जे असतात ते सुद्धा गोळा करणं आवश्यक आहे. तर हे सर्व गोळा करून आपणास त्याची बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकणं आवश्यक आहे. हे फक्त पुरूनच चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये रोगाचा प्रसार होऊ शकतो. आपल्याला कल्पना आहे का, डाळिंबामध्ये तेल्या रोगाचं प्रमाण हे फार घातक आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. तर हे भविष्यात वाढू नये म्हणून आपल्याला याची काळजी घेणं आवश्यक आहे. तेल्या रोगाच्या बाबतीमध्ये मी थोडंसं सांगतो, कारण डाळिंबाच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर हे कोरडवाहू फळझाड आहे आणि कोरडवाहू हे कसे सर्वसाधारण शेतकऱ्याला ते एक वरदान ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये समजा जर अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर ते अजूनही शेतकरी हा हातबल होतो. तर याच्यासाठी तेल्या रोगाचं कंट्रोल करणं, नियंत्रण करणं हे फार आवश्यक आहे. आणि ते नियंत्रण जे आहे तर ते एका शेतकऱ्यांकडून होत नाही, त्याला सामुदायिक नियंत्रण करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस असं ठराविक 1 स्क्वेअर किलोमीटर किंवा 2 स्क्वेअर किलोमीटरमध्ये असं गारपीट किंवा अवकाळी पाऊस होतो आणि ज्यावेळेस अशा बागेंचं नुकसान होतं तर तिथे डाळिंबाच्या बाबतीमध्ये जे काय नियोजन करायचं असतं तर ते आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी सांगितलं तुम्हाला का ते सर्व फांद्या कट करून बागेच्या बाहेर नेणं, ती सडलेली फळं जी असतात, डागलेली फळं असतात, इजा झालेली जी फळं असतात तर ती सुद्धा बाहेर नेणं आणि हे सर्व झाल्यानंतर जी कट केलेली जी जागा आहे तर तिथे आपण बोर्डो पेस्ट लावणं आवश्यक असतं. मंडळी, ही चर्चा अशीच चालू राहणार आहे आणि तांबे सर आपल्याला आणखीनही अशा महत्त्वाच्या उपाययोजनांबद्दल सांगणारच आहेत. पण त्याआधी आता वेळ झालेली आहे आपल्या कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या कार्यक्रमाकडे वळण्याची. नमस्कार मंडळी, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या आमच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपलं शेत हिरवगार असावं, सुजलाम सुफलाम असावं असं प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं. एक दाणा या काळ्या आईच्या उदरात पेरला की हजारो दाण्यांनी ती परतफेड करते. खूप मायाळू आहे धरणी. मंडळी, पण तिचं देणं ती आपल्याला देते, आपण आपलं देणंही तिला आहे. नेमकं काय, तर आज तेच जाणून घेऊया. माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे. ते का करावं, त्याचे काय फायदे हे आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आम्ही 2 मान्यवरांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. सर्वप्रथम मी स्वागत करते A.T. जाधव यांचं. नमस्कार सर. नमस्कार मंडळी. A.T. जाधव हे उपमहाप्रबंधक RCF आहेत.
तसंच बी निसळ सर या ठिकाणी उपस्थित आहे. आपलंही स्वागत सर. कृषी शास्त्रज्ञ बी निसळ सर हे आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. निसळ सर, सुरुवातीला मला सांगा की माती परीक्षण म्हणजे नेमकं काय? आता जेव्हा आपण पीक उगवतो शेतीमधनं तर त्या आपल्याला 16 अन्नद्रव्यांची गरज असते. त्याच्यामधली मुख्य 13 अन्नद्रव्य ही आपल्याला जमिनीतून मिळत असतात आणि ही अन्नद्रव्य किती प्रमाणात जमिनीत आहेत आणि पिकाला त्याची किती गरज आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आजारी असताना ते आपल्याला रक्त तपासायला सांगतात आणि नंतर सांगतात की नंतर मग तो काय तुम्हाला सल्ला देतात तो आपण वापरतो. तसाच आपल्याला माती परीक्षणामध्ये सुद्धा वापरावा लागतो आणि त्याच्यामुळे समतोल खतासाठी किंवा जेव्हा किती खताची गरज आहे तेवढीच आपण त्या ठिकाणी आपण पिकांना देऊ शकतो. डॉक्टर, मला असं सांगा की माती परीक्षणाचे नेमके फायदे काय आहेत? माती परीक्षणाच्या फायद्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे असं की आपण जेव्हा पीक उगवतो त्यावेळेला खतांच्या मात्रा देतो. हे खत महाग असतं. शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि जितकं पाहिजे तेवढंच खत आपण माती परीक्षणाद्वारे देऊ शकतो. म्हणजे संतुलित हा खतांचा वापर या देशाने होतो. दुसरं, जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यासाठी किंवा त्याची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला माती परीक्षणाचा उपयोग चांगल्या प्रमाणे होऊ शकतो. तसंच जमीन सुधारण्यासाठी किंवा जर त्याच्यामध्ये क्षार जास्त असतील किंवा ती चोपण जमीन असेल तर ती सुधारणा करण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं फार महत्त्वाचं असतं. जाधव सर, माती परीक्षण हा विषय तसा जुना आहे. आपण शेतकऱ्यांना सविस्तर नव्यानं काय माहिती द्याल? हा विषय जुना असला तरी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज देखील केंद्र शासनाच्या प्राधान्य यादीत ह्या विषयाला विशेष स्थान दिले गेलेले आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस नवीन हायब्रिड व्हरायटीज भारतात आल्या त्यावेळेस खतांचा वापर फार दुर्मिळ होता. त्यावेळेस गरज होती खतांचा वापर वाढवण्याची, योग्यरीत्या वाढवण्याची. आणि आज काळ वेगळा आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या काही वर्षात खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. पण त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न हे त्या अनुमानाने वाढत नाहीये. तर काही ना काही कुठंतरी आपलं गणित चुकल्यासारखं वाटतंय. तर ह्याच अनुषंगाने आज देखील तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आपण सगळे जाणता की केंद्र शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहे खतांसाठी, जे शेतकऱ्यांपर्यंत खतांच्या मार्फत पोचते. वार्षिक अनुदान जवळपास 85,000 कोटी रुपयांचं वार्षिक अनुदान दरवर्षी केंद्र सरकारद्वारे दिले जाते. पण त्याची आपल्याला जाणीव का होत नाही? कारण आपल्याला नेमकं काय मिळतं ते डायरेक्ट मिळत नाहीये. शेतकऱ्यांना डायरेक्ट आपल्या खात्यात म्हणा ते अनुदान येत नसल्यामुळं त्याची जाणीव नसावी. आपण बाजारात गेलो पाहिलं तर आपण जे DAP घेतो, सुफला घेतो, आजकाल केंद्र शासनाने हे आदेश दिलेत की त्या गोणीवर MRP सोबत अनुदानाची किंमत, अनुदानाची रक्कम पण मेन्शन करायला पाहिजे. तर आपण DAPचं उदाहरण घेतलं तर त्याचे MRP 1252 रुपये, 1250 रुपये या दरम्यान आहे. पण त्याच्यावर सबसिडी जी मिळते जवळपास 618 रुपयाची सबसिडी केंद्र शासनाने दिलेली आहे. तर आपण जी DAPची गोण वापरतो मुळात ती जवळपास 1900 रुपयाची एक गोण आहे. ज्यावेळेस आपण गरजेपेक्षा अधिक वापर करतो म्हणजे नुकसान नाही किंवा नाश आहे. एका प्रकारे फक्त शेतकऱ्याचंच नुकसान नाही पण राष्ट्राचं पण नुकसान नाही, कारण राष्ट्राची सबसिडी त्यात जाते. तर हा सगळा जे नाश होतोय किंवा वेस्ट होतोय हे वाचवण्याच्या दृष्टीने, एक राष्ट्रीय संपत्ती वाचवण्याच्या दृष्टीने पण हा माती परीक्षणाचा जो आपण चालवला आहे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. माती परीक्षण हे खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती होण्यासाठी आपण काय सांगाल आणि या गरजेच्या बाबतीतही आपण काय सांगाल? माती परीक्षण हे फार गरजेची जण आहे. कारण काय की हे जे
इंटरनॅशनल सॉइल इयर म्हणून 2015 हे सुद्धा जगाने मानलेलं आहे. बरोबर. आणि यामध्ये माती परीक्षणाला किती महत्त्व आहे हे आपण आज त्या विषयावरती बोलताना सांगणं फार गरजेचं असतं. कारण की ज्या पद्धतीने खतांचा वापर जो अवयव होतो आहे त्याला रोखणं किंवा त्याच्यामध्ये पिकांची वाढ होऊन जमिनीची सुपीकता वाढणं हे 2-3 जी गोष्टी महत्त्वाच्या असतातच. पण याच्यासाठी सरकारने 1955 मध्ये 16 माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू केल्या होत्या. बरं. आणि आज त्या जवळपास 1206 प्रयोगशाळा आहेत. त्याच्यामध्ये 1068 स्टॅटिक लॅबॉरेटरीज म्हणजे आपण स्थायिक लॅबॉरेटरीज आहेत आणि 188 मोबाईल म्हणजे फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. याचा अर्थ हा की ह्याचं भारताला किंवा भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे की आपल्या क्षेत्राची गुणवत्ता किती आहे आणि किती खतांचा वापर करावा आणि किती प्रमाणे आपण उत्पन्न वाढवलं पाहिजे हे सगळं शास्त्रीयदृष्ट्या करणं फार जरुरीचं होऊन नक्कीच. मग ते गेलेलं आहे. खतांचं आणि पिकांचं नियोजन शेतकरी बांधवांनी कसं करावं? आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तो मातीचा नमुना आपल्या शेतात जरूर तपासून घ्यावा आणि जो खतं जितके पाहिजे तेवढीच खतं त्यांनी द्यावी. सेंद्रिय खतंसुद्धा तेवढीच प्रमाणात द्यावी. म्हणजे सुपीकता आणि उत्पादकता ह्या दोघांचा जेव्हा समन्वय होतो तेव्हा प्रगती शेतकऱ्याची पण होते आणि आपल्या देशाची पण होते. नक्कीच. आपण काय संदेश द्याल शेतकऱ्यांना? नाही, मी तर म्हणेन आपण काय म्हणतो की पिकाची गरज आहे ती खरं म्हणजे पिकाची नाही ती आपली गरज आहे. कारण त्या पिकातून आपण ते अन्नद्रव्य आपण सेवन करतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून ते काही एक चांगला भारत म्हणा स्वस्थ भारत निर्माण करायचा असेल तर माती परीक्षणाच्या अनुसार म्हणा त्याच्या शिफारशीच्या अनुसार आपण जर खतांचा वापर केला नियोजन केलं तर अवश्य दिवस दूर नाहीत की भारत पण एक चांगला शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभरू शकेल आणि आपले पण येणारी पिढी सशक्त म्हणा स्वस्थ राहण्यात डेफिनेटली हे योगदान मोठा राहील माती परीक्षणाचं. नक्की. शेतकरी बांधवांनी माती परीक्षण करताना नेमकी काय काळजी घ्यावी? हां, याच्यामध्ये काय असतं की हा जो भाग आहे हा आम्ही तुम्हाला पुढच्या काही सत्रामध्ये व्यवस्थित विस्तारित करून सांगणारच आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची आपण त्याच्यामध्ये माहिती जरूर देऊ. नक्कीच. आज आपण या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार आहे. मंडळी, एक आगळी वेगळी माहिती आता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. काय आहे बरं ती आगळी वेगळी माहिती? हा फोटो पहा जरा. कसला फोटो आहे? असं वाटतंय ना की मेणापासून बनवलेली कुठली तरी वस्तू आहे. पण प्रत्यक्ष ही वस्तू नाही, हे पियर फळ आहे. आश्चर्य वाटलं ना? विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण अशी आगळी वेगळी निर्मिती चीनमध्ये होते. चीनचे श्रीगाव झिंगझँग यांनी गेली 6 वर्ष पियरच्या शेतीमध्ये हा वेगळा प्रयत्न केलाय आणि हे विशिष्ट आकाराचं फळ तयार केलं. मंडळी, तिकडचे लोक बाजारात जाऊन अतिशय आवडीनं हे फळ खरेदी करतात. का माहितीये? त्यांना असं वाटतं की हा अगदी शुभ, लाभदायक, आपल्याला भरपूर नशीब बदलणार आहे. मंडळी, एवढंच नाही तर हे फळ स्वस्त मिळतं असं वाटतं का? नाही, याची किंमत $1.8 इतकी आहे. पण काय, चीनमध्ये या प्रयत्नाला खूप यश मिळतंय आणि त्यामुळेच युरोपमध्येही याची मागणी वाढलेली आहे. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट अशी फळं आणि भाजीपाल्याची निर्मिती चीनमध्ये होते. मंडळी, दोडके, कारली, दुधी या सगळ्यांमध्ये हा प्रयोग शेतकरी करतात. आपणही करायला काही हरकत नाहीये. अजून एक सांगू? आता हे आपल्याला करणं कठीण आहे का? तुम्हाला वाटेल की यामध्ये काहीतरी कृषी तंत्र आहे, जैवतंत्र आहे, काहीतरी विज्ञान आहे. पण प्रत्यक्षात मात्र एक साधी सोपी गोष्ट आहे. चीनच्या बाजारपेठेत विशिष्ट प्रकारचे साचे मिळतात आणि श्रीगाव झिंगझँग यांनी तेच केलं. त्या साच्यामध्ये ते फळ वाढवलं आणि त्या शिल्पकलेचं रूप त्या फळानं धारण केलं. मंडळी, आहे की नाही आगळी वेगळी माहिती? हो, आमचा उद्देशच आहे की कृषी समृद्धीची गुरुकिल्ली या कार्यक्रमातनं अशी आगळी वेगळी माहिती आपल्याला द्यावी आणि आपलीही शेती समृद्ध अशी करावी.
सर, पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये खचून न जाण्यासाठी आणि पुन्हा एकदा उभारीनं आपली फळबाग उभारण्यासाठी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? 70% जे नागरिक आहे ते शेतीवर अवलंबून असतात आणि 70% नागरिक हे शेतीवर अवलंबून तर असतात तर ते प्रत्यक्ष शेती सुद्धा करतात. यांना शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आपल्याला याच्यातून खचून न जाता आपण आपलं सावरलं पाहिजे. आपणच आपलं स्वतःचं इन्स्पिरेशन तयार करून दुसऱ्याला सुद्धा त्याच्यापासून एक जागृती केली पाहिजे आणि त्याच्यातून सावरण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो तर त्यावेळेस हा सामूहिक प्रयत्न असला पाहिजे. सामूहिक जर प्रयत्न असेल तर याच्यामध्ये निश्चितच यश येईल असं मला वाटतं. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, एवढं छान मार्गदर्शन आमच्या सगळ्या कृषी बांधवांना केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.